सध्या भारतासह जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा बोलबाला आहे आणि त्यामुळे लोकांना 4-5 वर्षांपूर्वीचे कोरोनाचे आणि लॉकडाऊनचे दिवस आठवतायत। पुन्हा तशी परिस्थिती येते की काय अशी धास्तीही अनेकांना वाटू लागलेली आहे आणि म्हणूनच लोकशाही मराठीने कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटबाबत सरकार आणि आरोग्य तज्ञांना गाठलं आणि माहिती घेतली। तेव्हा कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटबाबत नेमकी काय माहिती समोर आलेली आहे ते सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट पहा। कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती धोक्याचा, तीनही डोस घेतलेल्यांना किती धोका, लस घेतलेल्यांना परत लस घ्यावी लागणार। कोरोनाने 5 वर्षांपूर्वी भारतासह जगभरात धुमाकूळ घातला होता। यात लाखोंचा मृत्यू झाला। त्यावेळी आपल्या देशातही लसीकरण मोहीम राबवण्यात आली। यात कोवॅक्सिन, कोविशिल्ड अशा 2 लशींचं मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं। तर रशियाची स्पुटनिक ही लसही काहींनी घेतलेली होती। अनेकांनी बूस्टर डोसही घेतले। पण काही वर्षांपूर्वी झालेलं लसीकरण आताच्या व्हेरिएंट विरोधात उपयोगी ठरेल का असे अनेक प्रश्न अनेकांना पडले। या पार्श्वभूमीवर सध्या तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे अलर्ट मोडवर असून सध्या तरी लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचा सल्ला दिला जातोय। आज अशी कुठली भीती नाही। व्हायरस हा तेवढा ज्याला आपण म्हणू घातक किंवा धोकादायक असा नाही आणि म्हणून सगळ्या व्यवस्थाच्या बाबतीतला आढावा घेतलाय। यातनं कुठलीही भीती पसरू नये म्हणून व्यवस्था बघाव्यात एवढाच त्याच्या मागचा हेतू आहे। 2020 आणि 21 या वर्षात ज्या प्रकारे लोकांना कोरोनाची भीती वाटत होती, खरं तर तशी भीती आता राहिलेली नाही। तरी सरकारनं सांगितलं तर पुन्हा लस घेण्याची तयारी काही नागरिक बोलून दाखवतायत। असं 2021 मध्ये सगळे घाबरले होते, त्या प्रकारे तरी आता माणसं जरा हे झाले, स्टेबल झालेले आहेत, कारण की लसीकरण सगळ्यांचे झालेले, त्यामुळे सगळे आता प्रॉपर गाईड झालेले, काय काय करायचंय काय काय नाही करायचंय तसं चाललंय। आता जो बढ़ रहा है तो उसकी वजह से अभी जैसे पहले हमारा थोड़ा बोला गया था कि घर में सब लोग रहो और थोड़ा सेफ्टी बदलो, उस चीज़ की वजह से अगर वैसे ही रहेंगे तो यहाँ पे बढ़ने का चांस फिर नहीं रहेगा। ऐसा है तो वैक्सीनेशन है अभी जैसे हमारी गवर्नमेंट बोलती है तो वैसे हमें करना चाहिए और वैक्सीनेशन है तो कोई प्रॉब्लम तो नहीं है, क्योंकि पहले भी ठीक हुआ तो अभी भी ठीक हो सकता है। सध्या भारतासह जगभरात आलेल्या कोरोनाचं स्वरूप हे सौम्य आहे, मात्र तरी सुद्धा नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेलं आहे। राज्य सरकार आणि महानगरपालिकेचा जो प्रशासक ह्या सगळ्यांनी अलर्ट राहिले पाहिजे। RT-PCR होत राहिले पाहिजे, विलगीकरण होत राहिलं पाहिजे, त्यांचे सेपरेट वॉर्ड असले पाहिजे। म्हणजे जे जे कोविडमध्ये आपण केलं ते सगळं केलं, आता सुरू केलं पाहिजे। लोकांमध्ये घबराट करायची नाही, पण लोकांमध्ये अवेअरनेस दिला पाहिजे। ज्यांना आजार आहेत त्यांनी मात्र काही प्रमाणात काळजी घ्यायला हवी आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावेत असा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिलाय। जे आता जो व्हेरिएंट आहे तो JN1 व्हेरिएंट आहे, त्याचे सिम्पटम्स थोडेसे बदललेत, फारसे बदललेले नाहीयेत। म्हणजे जसं आपला रेग्युलर खोकला आणि सर्दी होते ते सिम्पटम्स आहे। पण आम्ही जे पेशंट बघितलेले आहेत ते सौम्य तऱ्हेचे आहेत, त्यांना थोडा फीवर आला, सोर थ्रोट झाला आणि ते परत 3 दिवसांनी बरे झाले। अजून तरी कोणाला ऍडमिट व्हायची गरज पडलेली नाही। जे प्रिकॉशन आपल्याला मागे घेत होतो ते प्रिकॉशन घ्यायचे आहेत। कोरोनामुळे देशामध्ये सुद्धा अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, त्यात लॉकडाऊनही लागला होता। ते सगळे दिवस आठवले तरी आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो आणि कोरोनाचं नाव जरी ऐकलं तरी पोटात गोळा येतो। म्हणूनच आता कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आल्यापासून लोकांच्या मनात धास्ती आहे। मात्र एकूणच सरकार आणि आरोग्य यंत्रणांची जर मतं पाहिली तर या कोरोनाला घाबरण्याचं कारण नाही। मात्र असं असलं तरी लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन लोकशाही मराठी सुद्धा करताय। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।